जिल्हा सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदाची मराठीची टायपिंगची परीक्षा होणार आहे, त्या संदर्भामध्ये सर्व प्रश्नांचे समाधान आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमचे जेवढे काय डाऊट्स आहेत ते सर्व डाऊट्स या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत। तर पहा मित्रांनो, सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये पाहूया कनिष्ठ लिपिक याची काय जिल्हा सत्र न्यायालयाची एक्झाम झालेली होती आणि त्याची आता काही दिवसानंतरच सेकंड शॉर्टलिस्ट लागेल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होईल। सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जी इथून पुढची जी प्रोसेस आहे त्यामध्ये असणारे पहा इंग्रजी टंकलेखन असणार आहे कनिष्ठ लिपिकसाठी 20 गुणांसाठी आणि मराठी टंकलेखन असणार आहे 20 गुणांसाठी। या पद्धतीने एकूण 40 गुण या ठिकाणी असणार आहेत। कशासाठी? तर केवळ टायपिंगसाठी आणि त्याच्यानंतर पुढचा भाग जे असेल ते तुम्हाला माहितीच आहे। तर यामध्ये महत्त्वाचं काय बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर कनिष्ठ लिपिक यामध्ये जे काय आपण टायपिंगची परीक्षा देत असतो त्यामध्ये काय सांगण्यात आले, चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्याच्या नंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या 7 पट उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटात गती 30 शब्द प्रति मिनिट टंकलेखित करवायच्या 300 शब्दाच्या 20 गुणांचे मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलवण्यात येईल। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, त्यांनी काय म्हटले, 10 मिनिट आपल्याला तिथं टायपिंग करायची आहे आणि 300 शब्द म्हटलेले आहेत। किती शब्द? 300 शब्द। परंतु खरंच 10 मिनिटासाठी केवळ 300 शब्दाचा पॅरेग्राफ होतो का, हे महत्त्वाचं आहे। तर असं नाही मित्रांनो, 10 मिनिटासाठी 300 शब्दांचा पॅरेग्राफ येत नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पॉइंट्स माहीत नसतो, तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्ही। तर किती प्रमाणामध्ये आपल्याला ओळी आणि किती प्रमाणामध्ये पॅसेजची प्रॅक्टिस आता करावी लागणार आहे, जेणेकरून आपला हा जो टायपिंगचा पेपर आहे तो क्लिअर निघेल। तर या ठिकाणी पहा, जे काही 10 मिनिटासाठी असतो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जो काही पॅरेग्राफ आणि पॅसेज दिला जातो तो मिनिमम 40चा असतो इंग्रजीसाठी, मराठी टायपिंगसाठी काय असतो या ठिकाणी 40चा पॅसेज दिलेला असतो आणि तेवढा पॅसेज आपल्याला 10 मिनिटांमध्ये कव्हर करावा लागतो। आपल्याला तुम्हाला वाटत असेल की ह्या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये म्हटलेले आहे आणि 300 शब्दाला राहतातच किती ओळी, 15 ते 16 17 ओळी असतात, यामध्ये इझी क्लिअर होऊन जाते। परंतु असं नाही, तर 40चा पॅसेज आपल्याला या ठिकाणी कव्हर करावा लागतो। भला मोठा पॅसेज त्या ठिकाणी दिला जातो आणि तेवढा पॅसेज तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कव्हर करायचा असतो। त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि 40 किंवा 50ची स्पीड तुमची आता असली पाहिजे, तरच तुमचा या ठिकाणी मराठीचा पेपर हा काय होतो, क्लिअर होतो, अन्यथा क्लिअर होणार नाही। आता यामध्ये महत्त्वाचं पहा, मराठी टायपिंगचाच आपण या ठिकाणी विचार करत आहोत या व्हिडिओमध्ये फक्त। आणि दुसरं जर इंग्रजी टायपिंग बद्दल व्हिडिओ तयार करायचा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। तुम्हाला किती चुका माफ असतात, माफ म्हणजेच असं नाही की डायरेक्ट माफ होणार आहे, तर त्याचे मार्क कट होतात। पहा या ठिकाणी 20 मार्काची तुमची मराठीची टायपिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी 20 चुका पर्यंत ठीक आहे। 20 चुका म्हणजेच किती, एक चूक असते 5 मार्काला, तर या ठिकाणी 4 मार्क तुमचे काय होतील, मायनस होतील। किती चुकासाठी? 20 चुकासाठी। मिनिमम तुमच्या जास्तीत जास्त तुमच्या 20 चुका झाल्या पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त चुका होता कामा नाही। कशासाठी? तुमचं सिलेक्शन होण्यासाठी। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जास्तीत जास्त मराठी टायपिंगलाच प्रेफरन्स दिले जाते, ही गोष्ट तुम्ही कंपल्सरी तुमच्या डोक्यामध्ये ठेवा। ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस मला तुम्ही सांगा, खरंच जास्तीत जास्त परफॉर्मन्स डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये मराठी टायपिंगलाच दिली जाते, त्याच्यामुळे मराठी टायपिंगच तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची। राहिला प्रश्न, 2 डाऊट तुमचे क्लिअर झाले। आता तिसरा डाऊट आहे की मराठी टायपिंग करत असताना यामध्ये बॅकस्पेसचा वापर केला जातो का? तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, बॅकस्पेस जर तुम्ही यूज केलं तर बॅकपेजचा जर तुम्ही सतत वापर करत असाल प्रॅक्टिसमध्ये, तर वापर करणे तुम्ही चक्क काय करा, या ठिकाणी बंद करून टाका। कारण तुम्ही जर बॅकपेजचा वापर करत असाल तर तुमची स्पीड ही कमी होते, ॲक्युरेसी थोडीफार वाढते, पण तुमचं पॅसेज त्या ठिकाणी कव्हर होत नाही, कारण बॅकपेज एंटर करण्यामध्ये तुमचा काय जातो, त्या ठिकाणी वेळ जातो। डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आता ह्या अगोदरची जी काय भरती होती त्या भरतीमध्ये बॅकपेजचा वापर होता, परंतु आता जे काही नवीन गाईडलाईन्स येतील त्यानंतर आपल्याला कळेल बॅकपेजचा वापर करायचा आहे किंवा नाही। परंतु आता मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बॅकपेज तुम्ही 100% यूज करायचा असं नाही, कारण तुमचं बॅकपेज प्रॅक्टिस करत असताना तिथं तुम्ही ब्लॉकच करून टाकायचं बॅकपेज, कारण नॅचरली आहे। तुम्ही जर आता बॅकपेजचा वापर करून टायपिंग करत असाल तर 100% तुम्ही ज्यावेळेस एक्झामला जाताल त्यावेळेस देखील तुमचं त्या ठिकाणी हात त्या बॅकपेजवर जाणार आहे, त्याच्यामुळे असं होऊ नये म्हणून ह्या ठिकाणी बॅकपेजचा वापर करायचा नाही। चौथा प्रश्न आहे की याची तयारी कशी करावी टायपिंगची, म्हणजे वेळ तर कमी राहिलेला आणि कमी वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी काय झालं पाहिजे, आपला पेपर निघाला पाहिजे, तर कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे। तर यासाठी तुम्हाला मित्रांनो आपण ॲज इट इज डिस्ट्रिक्ट कोर्टच्या स्ट्रक्चरप्रमाणे पॅसेज तयार केलेले आहेत
मराठीचे आणि इंग्रजीचे पॅसेज, दोन्ही पॅसेज आपण तयार केलेले. मराठीचे 40 आहेत आणि इंग्रजीचे 40 पॅसेज आहेत. आणि तुम्हाला जर ते पॅसेज घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन लिंकला क्लिक करून वेबसाईटवर गेल्याच्या नंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जे पॅसेज ते बाय तुम्ही करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग जर व्हिडिओ पाहिले तरच तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर होतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. तुम्हाला जर कट करून जर व्हिडिओ पाहत असतील तर तुम्हाला मधातच कोणत्याही गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मराठीची टायपिंगची तयारी करायची आहे, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून.